गुड मॉर्निंग सगळ्यांना. हॅव अ नाईस डे. नवीन दिवस, नवीन दिवसाची सुरुवात. तर ह्या आहेत आम्ही याला जाडी मिरची बोलतो. ही थोडीशी जाड आहे आणि हे ना आता असे याचे 2 भाग करायचे आणि डाळीच्या पिठामध्ये तळून घ्यायचे. आता ही मिरची ना हे पहा अशी कट करून घेतलेली आहे. डबल एका मिरचीचे 2 भाग हे ना चांगली तळली जाते, म्हणून आम्ही ह्या अशा प्रकारे कट करून घेतो डबल भाग. तर आता तर मी याच्यामध्ये ना आता हे चणा डाळीचं पीठ घेते घालवायला मिरची तळवण्यासाठी. कोण कोण याला तांदळाचं पीठ पण टाकतं. मी चणा डाळीच्या पिठामध्येच तळून घेणार आहे. याच्यामध्ये थोडा सोडा टाकायचा, थोडासाच टाकते सोडा हा, आणि चवीनुसार मीठ टाकायचं. चवीनुसार मीठ टाकायचं, ज्याला जेवढं लागेल तेवढं. आणि आता याच्यामध्ये ना हळद पावडर टाकायची. ही हळदी पावडर आहे, टाकून घेते. आणि आता आहे ना हे मिक्स करून घ्यायचं. आणि याचं पीठ आहे ना लय घट्ट पण नाही पाहिजे आणि लय पातळ पण नाही पाहिजे. जेवढं लागेल तेवढंच खालून घ्यायचं. थोडं थोडं करीत पाणी ओतायचं. आता ते एकदम जास्त पातळ व्हायला बसले, लय पातळ पण नको व्हायला. आणि 10 मिनटं आहे ना असं ठेवायचं भिजायला. आणि हे चांगलं पीठ भिजलं ना, याचं बेटर हे पहा असं पाहिजे. थोडंसं अजून थोडंसं पाणी ओतते. हे बघा, हे असं बेटर झालं. आता थोडंसं पीठ टाकते, थोडं पातळ वाटतंय ते मला. ह्याच्यात ना ह्या अशा गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे. हे सगळं मिक्स केलं पाहिजे व्यवस्थित. आणि कसं आहे, हे 10 मिनटं जर भिजत ठेवलं तर चांगली मिरची भरून दिसते अशी व्यवस्थित.
हे पहा आता एकदम बरोबर झालं आहे बघा. आता हे 10 मिनिटं असंच भिजवून ठेवायचं. आणि ही मिरची ना ह्याला पण थोडंसं मीठ लावून घ्यायचं, चवीनुसार मीठ. असं हातानेच हे करून घ्यायचं. नाही तर अनेकदा काय होतं, आपण ह्या बेसनमध्ये मीठ टाकतो आणि याला लावत नाही, मग हे आतमध्ये आळणी लागते खायला, टेस्ट एवढी बरोबर नाही. मग त्याला ह्याला पण नाही ना मीठ लावून ठेवायचं आणि 5 मिनिटांनी मग तळायला घ्यायचं. मस्त कुरकुरीत अशा तेलामध्ये ना चांगल्या कुरकुरीत भाजून द्यायच्या, मग चांगल्या लागतात. आणि पिठलंही जास्त लावायचं नाही, ही पण साईड भाजली पाहिजे व्यवस्थित तेलामध्ये. आता मी 5 मिनिटं भिजायला ठेवते. आता इकडे हे ना पॅनमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. आणि तेल तापल्यावर मग सोडायचे आपल्याला. तेल तापले का नाही ते चेक करून घेऊया. आता हे पहा, हे असं लावून घ्यायचं. आणि हे पहा, हे असं सोडायचं तेलात. हे पहा, हे असं. हे पहा असं. आता हे ना पलटी केलेली आहे आणि हे बघा चांगली ब्राऊन कलर येईपर्यंत करायचे. हे पहा अजून इकडनं भाजून नाही, चांगली भाजून द्यायची. आणि हे तेल आहे ना जेवढे मापाचं लागतं तेवढंच मापाचं घ्यायचं, नाही तर काय होतं ते डबल यूज करू शकत नाही आपण.
आता आहे ना ह्याप्रमाणे ह्या बाकीच्या पण अशा तळून घ्यायच्या. या अशा ही आहे ना बिना देठाची मिरची आहे. देठ वगैरे काढून टाकलेले आहेत. आणि ह्या अशा पद्धतीने तळलेली आहे. आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट पण करा. चला तर मग भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. बाय.